असं म्हणतात राजकारणात कधीही काही घडू शकतं आणि त्यामुळे ही चर्चा जी सुरू झाली आहे ती योग्य आहे असं म्हणता येईल। मनोज जरांगे पाटलांना आता भाजपनंतर काँग्रेसला इशारा दिलाय। आमची मतं घेऊन आमच्या विरोधात बोललात तर विधानसभेला धडा शिकवू अशी भाषा जरांगे पाटलांनी वापरली आहे। त्यामुळे भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचं सुद्धा धाबा दणाणलंय, कारण मनोज जरांगे पाटलांमुळे सगळी राजकीय समीकरणच बदलली आहेत। मराठा आरक्षणाकरता पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी आधी भाजपला खडे बोल सुनावले होते। आता मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आलेत। मराठा आरक्षण आणि मराठा जातीच्या विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या सगळ्या सीट पाडेन असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरता आले होते। त्यावेळी स्टेजवरूनच मनोज जरांगे पाटलांनी डॉक्टर कल्याण काळेंना सुनावलं। विजय वडेट्टीवारला बी पाडेन, सगळे काँग्रेसचे सीट बी पाडायला लागेल मराठ्याला। नाही, ते आता चिडाची होता कामा नाही, त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघा। एकदा तुम्ही कधीतरी विजिट करून मराठा आरक्षणाच्या आणि मराठा जातीच्या विरोधात बोलायचं नाही। काँग्रेस मराठ्यांची मतं घेत आणि निवडून आल्यावर विजय वडेट्टीवार आमच्या विरोधात बोलतायत याबद्दल काळे यांच्याकडे जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली। तर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारकडे मांडणार असल्याचं सांगितलंय। निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, तो काही विषय वेगळा नाही। परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या, त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमीत कमी दिवस कसे बसता येईल याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। 50% मर्यादेमुळे हा सगळा विवाद सुरू आहे आणि हा विवाद जर मिटवायचा असेल, जाती जातीमधला संघर्ष थांबवायचा असेल आणि सर्वांना न्यायोचित भूमिका घेऊन द्यायची असेल तर 50%ची मर्यादा काढली पाहिजे। ती आमची भूमिका आहे, आम्ही कोणाच्या विरोधात नाही। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठवाड्यातील खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। डॉक्टर कल्याण काळे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव आणि संदीपान भुमरेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अर्थात त्यामागचं कारणही तसंच होतं। महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत। विधानसभेच्या 165 मतदारसंघांमध्ये मवियाला आघाडी मिळाली आहे। जरांगे फॅक्टरचा सत्ताधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तर विरोधकांना काही प्रमाणात फटका बसलाय। महायुतीचे रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मवियाचे डॉक्टर कल्याण काळे विजयी झाले। बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला। महायुतीच्या अर्चना पाटील यांचा मवियाच्या ओमराजे निंबाळकरांनी पराभव केला। महायुतीच्या प्रतापराव चिखलीकरांना मवियाच्या वसंत चव्हाणांनी धूळ चारली। महादेव जानकरांना परभणीत संजय जाधवांनी धोबीपछाड दिला। महायुतीच्या बाबूराव कदम कोहळीकरांना मवियाच्या नागेश पाटील अष्टीकरांनी पराभूत केलं, तर महायुतीच्या सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगरमध्ये मवियाच्या निलेश लंकेंनी पराभूत केलं। नाशिकमध्ये महायुतीच्या हेमंत गोडसेंना मवियाच्या राजाभाऊ वाजेंनी पराभूत केलं। जरांगे फॅक्टरमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा समाजानं संदीपान भुमरेंची पाठराखण केली। MIMच्या इम्तियाज जलील यांचा महायुतीच्या संदीपान भुमरेंनी पराभव केला। त्यामुळे मराठवाड्यात महायुतीच्या पारड्यात अवघी 1 जागा आली। दुसरीकडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। जरांगे कधी भाजपचे उमेदवार पाडू म्हणतात तर कधी काँग्रेसचे उमेदवार पाडू म्हणतात, पण वडेट्टीवार आणि आम्ही
ओबीसी समाजाच्या हिताकरता एखादं वक्तव्य केलं तर ते जरांगें विरोधात आहे असं समजू नये असं तायवाडेंनी सांगितलं। ते त्यांच्या समाजासाठी लढत आहे, संघर्ष करत आहे, आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतोय। ते त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी लढत आहे, आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतोय। जेव्हा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो तेव्हा आम्ही त्यांना विरोध करतो, हा जर त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे। मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर आणि मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीचे तब्बल 14 मराठा खासदार निवडून आले। शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, डॉक्टर शोभा बच्छाव, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, डॉक्टर कल्याण काळे, वसंत चव्हाण, संजय जाधव आणि नागेश आष्टीकर हे मवियाचे मराठा खासदार संसदेत पोहोचले। मराठा आरक्षणाला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला होता। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या सभांना मोठी गर्दी होत होती आणि निकालातही मराठवाड्यासह नगर, नाशिक या जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करून मराठा आरक्षणाकरता सत्ताधाऱ्यांना संदेश दिला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर 288 मतदारसंघात सर्व जाती धर्माचे उमेदवार मनोज जरांगे पाटील उभे करणार आहेत आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसलाही इशारा दिलाय। परिणामी भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।